मराठी हिंदी इंग्लिश कुठचंही घ्या. अरे आप पूछो ना, मैं हर बार बोलता हूँ. अरे एक मिनिट, वो एजन्सी वालों को भी बुला लो ना, तो बाहर. सचिन अहिर यांनी आज एक मिनिट, सगळे रोल नाही झालेत. आफ्रिका गटाला एक मोठा धक्का दिला. एक मिनिट, रोल नाही झालेत. आता नेक्स्ट तुम्ही घेणार आहे. आम्ही रिप्लेसमेंट शोधली आहे. एक मोठा धक्का लाल बिल्ला आणलाय का? सचिन अहिर आपले जवळचे आमदार आज एकनाथ शिंदे यांच्याकडून उपसभापती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही आहे. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्रच आलो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला NGOच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला मी BSCची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील BSC तर आहेच, BSCचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का?